नमस्कार मित्रांनो, रब्बी 2022 या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांना 1,000पेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे। काय जी.आर. आहे बघूयात। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता 47,52,267 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत 29 जानेवारी 2024 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे। याची प्रस्तावना बघा। प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे। अशा प्रकरणांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1,000पेक्षा कमी येत असल्याने किमान ₹1,000 अदा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक 1 अन्वये निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक 2च्या परिपत्रकान्वये सदर योजनेसंदर्भातील अंमलबजावणी कार्यपद्धती आणि अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत। संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक 4च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता ₹47,52,267 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याचा शासन निर्णय बघा। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 19/1/2024च्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता स्तंभ क्रमांक 6 मध्ये एकूण 47,52,267 इतकी रक्कम खालील प्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। त्यात 5 कंपन्या इन्क्लूड आहेत मित्रांनो। त्यात पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी। त्यातील पात्र संख्या आहे 567 आणि त्याचा वितरित करायचा निधी आहे 2,38,811। नंतर आहे ICICI लोंबार्ड। त्यातले पात्र शेतकरी आहेत 502। मग वितरित करण्याचा निधी आहे 2,07,847। मग नंतर आहे HDFC इग्रो। त्यातले पात्र शेतकरी आहेत 5,711। त्यातली मग वितरित करण्याची अमाऊंट आहे 29,02,279 रुपये। मग नंतर 4 नंबरला बजाज अलायन्स कंपनी आहे। त्याचं वितरित करण्याचे म्हणजे पात्र शेतकरी आहेत 1,525 आणि वितरित करण्याची रक्कम आहे 8,59,264। मग नंतर आहे युनायटेड इंडिया। त्यातले पात्र शेतकरी आहेत 939 आणि वितरित करण्याची रक्कम आहे 5,44,066 रुपये। प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च खालील लेखाशीर्षकाखाली सन 2024-23-24 करता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात यावा। अशा प्रकारचा जी.आर. होता मित्रांनो। धन्यवाद।